पहा अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि अदानी विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग। लाइव जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून। लक्ष्मण हाके यांचा देवाने एक आरोप केलेला आहे की 5 वर्ष माझ्याकडून काम करून घेतला आणि माझा कुठलाही पगार दिलेला नाही आहे। आज त्यांनी काल सकाळी 24 बोलता माझ्यासोबत आता प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा काय सांगाल की आपल्या देवाने सकाळी एक मुलं आमच्याकडे बाईट दिली की त्याच्यामध्ये की 5 वर्ष माझ्याकडून 3 वर्ष काम करून घेतलं, आमच्या जातीचे आहेत, आमच्या जवळचे आहेत, 3 वर्ष काम केलं, 2 वर्षाचं माझं पेमेंट बाकी आहे असं त्यांचे तुमचा आरोप केलेला आहे, काय सांगाल? बघा, हा ड्रायव्हर माझा हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझ्या समाजाचा आहे। तो माझ्याबरोबर यायचा, तो माझ्यावर फिरायचा, पण ते उपोषणानंतर त्याच्या अगोदर माझ्याकडं गाडी होती, जुनी गाडी होती, मी स्वतःच ड्रायव्हिंग करत होतो आणि 5 वर्षापासून माझ्याकडे गाडी कोणती होती तेवढी त्याला विचारा ना। 5 वर्षापूर्वी लक्ष्मण हाकेकडे कोणती गाडी होती? बरं, माझं काय म्हणणं आहे, त्याचा पगारच पाहिजे होता ना। त्याच्या पगारासाठी महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांनी अकाउंटवरून त्याला पैसे भरलेले आहेत। 4 महिने माझ्याकडं त्यानं कंटिन्यू म्हणजे रेग्युलर माझ्याबरोबर ड्रायव्हिंग केलं तर त्याला 2.5 लाखापेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत। हे त्याच्या पत्नीजवळ दिलेले आहेत, आईवडिलांजवळ दिलेले आहेत, ऑनलाईन भरलेले आहेत। फक्त आम्ही त्याच्यावरती त्याची सही घेतलेली नाही, कारण माझ्याकडं कुठली बँक, कारखाना, संस्था नाही की रेकॉर्ड मेंटेन करायला। या अमोल मिटकरी नावाच्या माणसानं एक खूप मोठं षडयंत्र रचलं आहे। माझ्या सोसायटीत कोण राहतं, माझ्या शेजारच्या माणसाला एका फोडलं त्यांनी आणि याद्वारे त्यांनी काहीतरी पोस्टर बनवून माझ्या विरोधामध्ये माझ्या पर्सनल चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा ते प्रयत्न करतायत। हे खूप मोठं षडयंत्र आहे। मी तो जो ड्रायव्हर आहे ना, त्या ड्रायव्हरला मी समजावून सांगेन, त्याच्या गावातली माणसं जाऊन त्याला समजावून सांगतील, तुझ्या 1,00,000-1.5 लाख रुपयासाठी या महाराष्ट्रामध्ये जो काही रात्रंदिवस आम्ही सामाजिक लढा उभा करतोय, तो लढा डॅमेज होण्याचं काही कारणच नाही ना। त्यांनी दुसरा एक आरोप केला की माझ्या पत्नीला नोकरी लावतो, 2 वर्ष काम करून घेतलं माझ्याकडे, जेव्हा मी माझ्या मुलाला बिमार होता तेव्हा मी जेव्हा पैसे मागितले त्यांनी म्हणले जा मी तुला पैसे देणार नाही, काय करायचं कोर्टात जा, कशा जायचं जा। त्याच्या पत्नीची तुम्ही मुलाखत घ्या, त्यानं माझ्याकडं माझा मुलगा आजारी आहे म्हणून किमान 4 ते 5 वेळा पैसे घेतलेले आहेत आणि मी ते दिलेले आहेत। दुसरी गोष्ट, तो पुण्यामध्ये राहिला तर त्याचा सगळा खर्च मी केलेला आहे, त्याचा फ्लॅटचं भाडंसुद्धा मी भरलेलं आहे। आणि जाऊ दे, आता ही वैयक्तिक पर्सनली गोष्ट आहे, त्याचा काही हिसाब असेल ना तो घेऊन जावा। पण अमोल मिटकरींनी ओबीसींचं जे काही बजेट आहे ते बजेट कधी जाहीर करणार अजितदादा पवार हे सांगावं। माझ्या पर्सनल गोष्टी म्हणले की याच्यामध्ये आता अमोल मिटकरी यांनी सहभाग झाले, अमोल मिटकरी माझे पैसे वसूल करून देतील, त्यांनी असं पण म्हणले। अमोल मिटकरीकडून घ्यावेत वसूल करून त्यांनी, मग कोर्टात जातील, पोलीस स्टेशनला जातील किंवा मला मारून घेतील, मला मारहाण करून घेतील। तुम्ही आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करतात, पाहिले तुमच्या आता पोलीस बंदोबस्त नाही, तुमच्या जीवाला एखाद्या धोका बिका तसं काही वाटत नाही तुम्हाला? बघा, काही जिल्ह्याचे पोलीस प्रमुख PI हे मला संरक्षण देतात किंवा माझ्याबरोबर येतात, पण काही जिल्ह्यामध्ये अजिबातच ते इग्नोर करतात, टाळतात। पण मला पोलीस संरक्षण मिळालं नाही मिळालं तरी मी महाराष्ट्रामध्ये फिरायचं थांबणार नाही। मी आज गेली कित्येक दिवस मी घरी गेलेलो नाही, रोज माझ्या 3-4 सभा आणि जवळजवळ 300-400 किलोमीटर प्रवास होतोय। तुम्ही मागणी केली का पोलीस संरक्षणाची? मी मागणी एक 6-7 महिन्यापूर्वी केलेली होती। महाराष्ट्र शासनानं मला Y दर्जाची सुरक्षा पण दिलेली आहे, पण पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा हे 3 जिल्हे सोडता बाकीच्या जिल्ह्यामध्ये मी एवढ्या सेन्सिटिव्ह भागामधून फिरतो, रात्री अपरात्री प्रवास करतो। मला कुठलाही इकडचा पोलीस म्हणावा तसा प्रतिसाद देत नाही आणि येत नाहीत आणि मला गरज पण नाही। त्यांनी नाही प्रतिसाद दिला तरी चालेल, माझा धनगर समाज गावागावात माझी वाट बघत उभा राहिलेला असतो। शेकडो तरुणांचं जाळं माझ्याबरोबर आहे, त्यामुळं एखादी घटना घडली तर जिम्मेदार कोण असतात? महाराष्ट्र शासन जबाबदार असेल। मला जर काही झालं, मी आता माझ्या साध्या पर्सनल गोष्टीवर माझ्या केसावर जर इथले आमदार आणि पक्ष उतरत असेल सत्तेमधला, तर मग माझ्या जीवाला काही झालं तर हेच जबाबदार राहतील ना सगळे। सुरक्षा दिली पाहिजे, सरकारने सुरक्षा दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे ते शासनानं, गृह विभागानं, पोलीस डिपार्टमेंटनं ठरवावं। पण माझा सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्हा सोडला तर बाकीच्या जिल्ह्यामधले पोलीस मला संरक्षण देत नाहीत आणि ठीक आहे, मी माझा लढा थांबवणार नाही। मी गावगाड्यातल्या ओबीसींच्या भटक्यांच्या हक्काधिकारावर बोलत राहणार। लक्ष्मण हाके संपूर्ण महाराष्ट्र दौरा करतात, पण मात्र 3 जिल्ह्यामध्ये त्यांना सुरक्षा दिली जाते, बाकी अन्य जिल्ह्यामध्ये त्यांना सुरक्षा दिली जाते। माझ्या जीवाला काही झालं तर सरकार जिम्मेदार असं असे त्यांनी वक्तव्य करण्यात आलेले आहे। कॅमेरा हर्षद सह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड।
पहा अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि अदानी विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून.